Danadum, 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 danadum. Danadum, 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 danadum. हमें लिखना है, पढ़ना है, आगे ही बढ़ना है, खाते हैं हम ये कसम. Danadum, 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 danadum. जो ज्ञान का रास्ता है, शिक्षा का रास्ता है, उसी पे चलेंगे हम. सत्य क्या है, ये सुनो, अपने मन में जान लो. ज्ञान की जो रोशनी है, उसमें ही तो जिंदगी है. पाओ शिक्षा, पाओ भोजन, स्वस्थ मन हो, स्वस्थ जीवन. वो जो शिक्षा पा गया है, वो ही आगे आ गया है. पाओ शिक्षा, जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मांगे. गाहे तव जय गाथा, जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे, जय हे, जय हे, जय 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 हे. हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी. हीच मुची प्रार्थनान, हेच मुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे.
राजेश शिंगोडे. नमस्कार, मी शालेय उपमुख्यमंत्री कृष्णा मिश्रा. शाळा माझी छान छान, शाळा माझी छान, शाळा माझी छान छान, शाळा माझी छान. शाळेचा आम्हाला आहे अभिमान, शाळेचा आम्हाला आहे अभिमान. शाळा माझी छान छान, शाळा माझी छान, शाळा माझी छान छान, शाळा माझी छान. मनुष्याच्या जीवनाची सुरुवात होते इथून, अनेक विद्यार्थी हुशार झाले इथे शिकून. मनुष्याच्या जीवनाची सुरुवात होते इथून, अनेक विद्यार्थी हुशार झाले इथे शिकून. शाळेने या माझ्या किती घडविले विद्वान, शाळेने या माझ्या किती घडविले विद्वान. शाळा माझी छान छान, शाळा माझी छान, शाळा माझी छान छान, शाळा माझी छान. अ आ इ ई श्री गणेशा किती गिरवले धडे, लोक त्यांच्या कीर्तीचे गाती पोवाडे. सायन्स लॅबमध्ये 5 ते 10च्या सर्व विद्यार्थ्यांना प्रयोगशाळेमध्ये आणलं जातं आणि त्यांच्याकडून त्यांच्या पुस्तकातील तसेच काही त्या पुस्तकाच्या व्यतिरिक्त काही प्रयोग जे असतात ते या लॅबमध्ये मुलांकडून करून घेतले जातात. आ इ ई श्री गणेशा किती गिरवले धडे, लोक त्यांच्या कीर्तीचे गाती पोवाडे. हिने घडविल्या किती किती विभूती महान, हिने घडविल्या किती किती विभूती महान. शाळा माझी छान छान, शाळा माझी छान छान, शाळा माझी छान छान, शाळा माझी छान. जगावरती राज करतात हिची लेकरे, पाहून हिला किती किती वाटते बरे. जगावरती राज करतात हिची लेकरे, पाहून हिला किती किती वाटते बरे. अशी माझी शाळा जगासाठी वरदान, अशी माझी शाळा जगासाठी वरदान. शाळा माझी छान छान, शाळा माझी छान, शाळा माझी छान छान, शाळा माझी छान. शाळेचा आम्हाला आहे अभिमान, शाळेचा आम्हाला आहे अभिमान. शाळा माझी छान छान, शाळा माझी छान 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 छान, शाळा माझी छान छान, शाळा माझी छान. शाळा सुंदर सुंदर हे सरस्वतीचे घर. शाळा सुंदर सुंदर हे सरस्वतीचे घर. शाळा ज्ञानाचे भांडार, शाळा सुंदर सुंदर, शाळा ज्ञानाचे भांडार. शाळा सुंदर सुंदर, शाळा सुंदर सुंदर हे सरस्वतीचे घर. शाळा सुंदर सुंदर. सुद्धा हा कॅरम व बुद्धिबळाचा कक्ष आमच्या शाळेतील कुमारी केवले, सोनाक्षी इंगोले, नामवंत बुद्धिबळाचे खेळाडू जे क्रीडा विभागातर्फे जिल्हा क्रीडा कार्यालयाअंतर्गत ज्या स्पर्धा होतात त्याच्यामध्ये सहभागी होतात आणि
आनंदाची गोष्ट ही आहे की मागच्या वर्षी त्यांनी जिल्हा स्तरावर विजय प्राप्त केला. त्याचप्रमाणे कॅरममध्ये अनेक मुलं सहभागी होत आहेत आणि राज्यस्तरापर्यंत मदत मारतील अशी क्रीडा विभागातर्फे मी शारीरिक शिक्षक प्रदीप मुघल आशा करतो. धन्यवाद. शाळा तुमची फुलबाग देई सुगंधित रंग. शाळा तुमची फुलबाग देई सुगंधित रंग. संस्कार आणि आरोग्य शाळा उजळे ते भाग्य. संस्कार आणि आरोग्य शाळा उजळे ते भाग्य. देई जीवना आकार शाळा सुंदर सुंदर. देई जीवना आकार शाळा सुंदर सुंदर. शाळा सुंदर सुंदर हे सरस्वतीचे घर. शाळा सुंदर सुंदर. ज्ञान याला जगीमान गुणवंतांचा सन्मान. ज्ञान याला जगीमान गुणवंतांचा सन्मान. दूर होतसे अज्ञान ज्ञान ज्योती प्रकाशान. दूर होतसे अज्ञान ज्ञान ज्योती प्रकाशान. पळे दूर तो अंधार शाळा सुंदर सुंदर. पळे दूर तो अंधार शाळा सुंदर सुंदर. शाळा सुंदर सुंदर हे सरस्वतीचे घर. शाळा सुंदर सुंदर. भेदभाव ठेवू दूरी तोची एकता ही खरी. भेदभाव ठेवू दूरी तोची एकता ही खरी. केसरीजींची प्रेरणा ही नेई यशाच्या शिखरी. केसरीजींची प्रेरणा ही नेई यशाच्या शिखरी. देई ज्ञानाचा सागर शाळा सुंदर सुंदर. देई ज्ञानाचा सागर शाळा सुंदर सुंदर. शाळा सुंदर सुंदर हे सरस्वतीचे घर.
मी काल आमच्या मंडळाची गणपती स्थापनाकरिता गेलो होतो. तिथे मला काही मुलं दिसले, ते तिथे थुंकत होते. मी त्यांना म्हटलं दादा असं करू नका. तर त्यांनी मला म्हटलं की मी असं यापुढे करणार नाही. व त्यांना त्यांची चूक किती लक्षात आली. मैं ग्राउंड में खेलने गई थी तो वहाँ पे एक दादाजी उनकी पोती को लेके आए और उनने हम वहाँ खेल रहे थे तो उनने वहीं थूक दिया. मैं उनके पास गई तो मैंने उनको बोला दादाजी वहाँ पे लिखा है कि वहाँ थूकना मना है, हम यहाँ खेल रहे. तो दादाजी को उनकी गलती समझ में आई. मी मार्केटमध्ये गेलो होतो, मला भाजी विक्री घ्यायची होती. मला ते काका थुंकताना दिसले. मी त्यांना म्हटले की तुमच्या परिसरात एवढे ग्राहक येतात, तुम्ही हे परिसर अस्वच्छ करतात. मी त्यांना सांगितले व त्यांना त्यांची चूक लक्षात आली व त्यांनी मला माफी मागितली आणि त्यांनी म्हटले की मी यापुढे कधीच